अमरावतीमध्ये एका शाळेमध्ये एका मुलीने सांगितलं, एक त्या ठिकाणी तो शिक्षक त्रास देतोय, तात्काळ त्याला जेरबंद करण्याचं काम आपण केलं। कुठेही आमच्या मुलींच्या करता जर कोणी अशा प्रकारचं काम करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही। पण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच, पण हा सामाजिक प्रश्न देखील आहे। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आज हजारो घटना अशा प्रकारच्या घडतात, आपल्याला याच्याकडे समाज म्हणूनही गांभीर्याने पाहावं लागेल। आमच्या महिलांना, आमच्या मुलींच्या प्रती आमच्या समाजात आमची जी मुलं आहेत त्यांना संस्कार द्यावे लागतील। आपली बहीण आणि आपली आई आदरणीय आहे आणि दुसऱ्याची बहीण आणि दुसऱ्याची आई देखील आदरणीय आहे, अशा प्रकारचे संस्कार हे आपल्याला त्या ठिकाणी रुजवावे लागतील। आणि शालेय जीवनापासून हे संस्कार रुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत। कारण जिथे स्त्री शक्तीला, मातृशक्तीला सन्मान असतो त्याच ठिकाणी आपल्याला विकास पाहायला मिळतो। अरे केवळ भौतिक विकास करून चालत नाही, सामाजिक विकास देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे, हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अशा घटनांची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम आम्ही करतो आहोत। पण मला मनापासून वाटतं अशा गोष्टींचं राजकारण करणं ही असंवेदनेचा हा कळस आहे, संवेदनहीनता आहे। काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे, ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात। माझी त्यांना विनंती आहे, तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत, कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात। माझी तुम्हाला विनंती आहे, अरे एका तोंडानं बोलू। या ठिकाणी महिलांच्या हक्काच्या संदर्भात, महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात, आमच्या महिलांच्या विकासाच्या संदर्भात आम्ही एकत्रित एका तोंडाने त्या ठिकाणी बोलू शकतो। पण तुम्हाला ते बोलायचं नाहीये, तुम्हाला निव्वळ राजकारण करायचं आहे। आणि म्हणून अशा प्रकारे संवेदनशील बाबींवरही राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे। खरं म्हणजे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला। आज केवळ मोफत वीज देऊन आपण थांबत नाहीये, आपण आता शेतकऱ्यांच्या विजेचं सोलरायझेशन सुरू केलंय। 18 महिन्यामध्ये, फार झालं तर 2 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज तर मिळेल, पण दिवसाची वीज देखील 12ही महिने शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। 2 वर्षात सोलर फीडर झाले की आमच्या शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जावं लागणार नाही। हे संवेदनशील सरकार आहे। मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले तर आपण निर्णय केला शेतकऱ्यांना मदत करण्याचा। परवापासून ती मदत करणं आपण त्या ठिकाणी सुरू केलं। आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी त्या ठिकाणी 5,000 रुपये, 2 हेक्टराचे 10,000 रुपये हे फरकाचे म्हणून कापूस आणि सोयाबीनच्या भावाचे टाकणं सुरू केलंय। आणि काळजी करू नका, याही वर्षी आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला उचित भाव मिळाला पाहिजे। भाव मार्केटमध्ये कमी होतोय, पण शेतकऱ्यांचा भाव आम्ही कमी होऊ देणार नाही। आवश्यकता पडली तर आमचे मुख्यमंत्री पुन्हा निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील। पण काही झालं तरी शेतकऱ्याला कापसाचा आणि सोयाबीनचा भाव मिळाला पाहिजे, याकरता आमचं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे। आपण